आपण आज या ठिकाणी मामा भासेच्या यात्रेमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी काही श्रद्धाळू भाविक भक्त आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ यात्रेविषयी। काय सांगाल, आपण नाव सांगा। माझे नाव श्यामराव केवळराम कापगते, मी गिरोला मुक्कामी राहत आहो आणि हा मामा भाषेचा अध्यक्ष पण मीच आहो। आणि ही यात्रा 2002 पासून चालू झालेली आहे आणि इथे कमीत कमी भाविक लोक 5 ते 6 हजार येतात। आज नवीन वर्षाच्या निमित्ताने जे आपल्या संपूर्ण कंपार्टमेंट 199 198 मध्ये जे सगळ्यात मोठे वृक्ष आहेत ते म्हणजे टेमरूंच्या झाड म्हणतात त्यांना, आणि एक त्यांच्या जवळच एक परंपरेच्या पेढीचं एक देवस्थान येथे निर्माण केलेलं आहे। परंतु त्या देवस्थानाच्या माध्यमातून येथून जाणारे गोंदिया ते भंडारा नागपूर हा जो मार्ग आहे हा खरोखरच सगळ्या प्रवाशांच्या माध्यमातला मार्ग आहे आणि तेथूनच त्याचा नमस्कार चमत्कार करतात। परंतु आज 2002 पासून एक ह्या परिसरातील गिरोला, हेटी, सातरवाडा, रेंगेपार ह्या परिसरातील लोकांनी की बा एक येथे यात्रेचं नियोजन केलेलं आहे आणि तो 1/1/2002 पासून येथे यात्रेचं नियोजन केला जातो। आणि येथे जे भाविक भक्त आहेत, येथे जे मंडळ स्थापन झालेले आहे त्या मंडळाच्या माध्यमातून अगोदर 2002ला थोडासा कमी प्रमाणात येथे यात्रेचा जमाव झालेला, परंतु आज त्यांची परंपरा ती वाढत चालली आणि त्या परंपरेच्या माध्यमातून आज आता नवीन वर्षाच्या प्रभावावर जो माम भाषाच्या निमित्ताने यात्रा इथे आयोजित केलेली आहे आणि त्या यात्रेचा स्वाद घेण्याकरिता ह्या परिसरातील लोक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात। इथे सगळ्या सुखसुविधा म्हणजेच आरोग्य सुविधा, पोलीस डिपार्टमेंटकडून सगळ्या सुविधा आणि गावातील लोकांचा आणि येथे जो समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून सगळ्याची वाच ठेवून दुकान मामा भाषेची यात्रा म्हणून कशा काय त्याच्यात येथे मामा भाषाच्या येथील पूर्वजांनी येथे एक मामा भाषा म्हणून एक त्याचा एक इथे स्थानच निर्माण तयार केलेला आहे आणि इथे दोन बाजूला 2 देवांचे गोठे आणि त्यानंतर 2002ला येथे एक पडवी तयार करण्यात आली आणि त्या पडवीच्या माध्यमातून हा येथे यात्रेचा आयोजन करण्यात आलेला आहे। आणि याही वर्षी सुद्धा मामा भाषाच्या निमित्ताने येथे यात्रा आयोजित करण्यात आली आणि यात्राच नाही तर रात्रीला एक मनोरंजन म्हणून एक फर्स्ट क्लास कंपनीचा वेथा या नाटकाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो कार्यक्रम रात्रीला 10 वाजे होईल। आज इथे दुपारच्या वेळेस इथे जे मान्यवर उपस्थित राहून इथे या दीप प्रज्वलित करण्यात आली आणि त्या दीप प्रज्वलित करून इथे सन्मानित लोकांचे भाषण झाले। त्या भाषणाच्या माध्यमातून प्रत्येक लोकांनी आपापल्या भावना लोकांना सांगितला। माझे नाव ओमप्रकाश लंजे, मी गिरोला येथील उपसरपंच आहे। ही आपली मामा भाषेची यात्रा 2002 पासून आपण भरवण्याला सुरुवात केली, परंतु ही यात्रा 2004 पासून खूप चांगली भरून राहिलेली आहे आणि हा आपला यात्रेचा कार्यक्रम 2 दिवसाचा असतो आणि रात्रीला 1 जानेवारीला रात्री मनोरंजनाकरिता आपण नाटकाचा कार्यक्रम आयोजित करत असतो। विक्रम सुदाम चांदेवर आहे, मी मामा भाषेच्या समितीचे उपाध्यक्ष आहे। ही 2 पिढीची गोष्ट आहे। इथं मामा भाषे जंगलमध्ये राहत होते, ते शिकार करत होते। ते शिकार करता हे 2 टेमरूंचे झाडं आहेत, त्यांना काटता एकाला दूध लागला, एकाला रक्त लागला। असे करता ते इथंच मरण पावले आणि नवीन 2002 पासून ही यात्रा आम्ही स्थापन केली आणि बरेचसे लोक ह्या गावामध्ये येतात
यात्रेसाठी आणि इथं नवस पण काढलेले जातात. नमस्कार, माझे नाव प्रवीण पुस्तोळे आहे. मी गिरोल्याचा रहिवासी आहे आणि या ठिकाणी 2002 पासून नवीन वर्षाच्या शुभ पर्वावर 1 जानेवारीला या ठिकाणी दरवर्षी 2 दिवसीय यात्रा भरत असते आणि ही यात्रा निसर्गाच्या सानिध्यात असून या ठिकाणी खूप दूरदूरून भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात व या निसर्गरम्य वातावरणात नवीन वर्षाच्या शुभ पर्वावर आपलं रमणीय वातावरणामध्ये या ठिकाणी आपले दिवस साजरे करत असतात व या ठिकाणी या यात्रेचा आनंद घेत असतात. त्याच निमित्ताने त्यांच्या मनोरंजनासाठी रात्रीला नाटकांचे लावण्यांचे कार्यक्रम केले जाते व ते भरभराटून त्या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळतो आणि भाविक भक्त या ठिकाणी खूप स्वतः आनंदित होतात. AGM न्यूज 24 करिता अनिल मुनीश्वर.